मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, भारताच्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान S-400 सिस्टीमने आपली रक्षा केली होती. पण आपल्याला हे माहीत नाही की S-400 सिस्टीमला नक्की समजतं कसं की कोणता ड्रोन किंवा एअरक्राफ्ट भारताचा आहे आणि कोणतं पाकिस्तानचं. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपण ही सर्व माहिती 3D ॲनिमेशनच्या सहाय्याने समजून घेऊ. पाकिस्तान आणि भारताचे फायर जेट्स वेगवेगळं ओळखण्यासाठी रशियाकडून घेतलेलं S-400 सिस्टीम ज्या IFF टेक्नॉलॉजीचा उपयोग करतं ते नक्की आहे काय. लक्षात घ्या, युद्धाच्या वेळेस भारत आणि पाकिस्तान बॉर्डरवर उडणाऱ्या सर्व फायर जेट्स आणि ड्रोनला जेव्हा S-400 सिस्टीमचा रडार डिटेक्ट करतं तेव्हा स्क्रीनवर एक ब्लिप दाखवतं. हे ब्लिप भारताच्या ड्रोनचं सुद्धा असू शकतं आणि पाकिस्तानच्याही असू शकतं. ब्लिप आल्यानंतर लगेचच सिस्टीम एअरक्राफ्ट आणि ड्रोनकडे IFF सिग्नल पाठवतं. IFF म्हणजे आयडेंटिफिकेशन फ्रेंड ऑर फो. हे शत्रूचे मिसाईल किंवा ड्रोनचे लाईव्ह लोकेशन ट्रॅक करून स्वतःच्या मिसाईलला सांगतं की आता टार्गेट कुठे आहे. आता भारताच्या प्रत्येक फायर जेट्समध्ये IFF ट्रान्सपोर्टर लावलेलं असतं. त्यामुळे भारताच्या एअरफोर्सचे फायर जेट त्या IFF सिग्नलचे बरोबर उत्तर पाठवतं एका एन्क्रिप्टेड डिजिटल रिप्लायच्या रूपामध्ये. उदाहरणार्थ, मी इंडियन एअरफोर्स का हो, ID कोड XYZ 123. हे उत्तर मिळाल्यानंतर S-400 सिस्टीममध्ये ते मॅच होतं आणि S-400 सिस्टीम त्या फ्लाइंग ऑब्जेक्टला भारताचे समजून इग्नोर करतं. पण जे ड्रोन किंवा फायर जेट या सिग्नलचे बरोबर उत्तर देत नाहीत त्यांना S-400 सिस्टीम एनिमी टार्गेट समजून अटॅक करण्यास सुरुवात करतं. फक्त आपल्या मिलिटरी एअरक्राफ्टकडे बरोबर IFF कोड असतो आणि काही तासात किंवा काही दिवसात हे कोड बदलले जातात. त्याला क्रिप्टो की रोटेशन म्हटले जाते.